बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। येवला शहरातील दिलीप माडीवाले यांची कन्या भक्ती अथर्व गुजराती हिने नाशिकच्या गंगापूर परिसरात राहत्या घरात घरच्यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे येवल्यात व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे जाऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे। यावेळी येवल्यात मोठ्या संख्येने सुवर्णकार समाज अंत्ययात्रेत सहभागी होत निषेध व्यक्त करत भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। आमच्या मुलीला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेप्रसंगी झळकले होते। मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। काल आमची पुतणी भक्ती अथर्व गुजराती तिचं 8 वर्षापूर्वी गुजराती समाजात आम्ही तिला दिलं होतं। गुणगोविंदांनी संसार चालू होता, पण 8-5 वर्षापासून तिला मानसिक त्रास छळ चालू होता तिचा। तिने कधी आम्हाला सांगितलं नाही। आत्ता तिची आजी वारली 2 महिन्यापूर्वी मीटिंग झाली। आम्हाला परवा सकाळी सोमवारी सकाळी केले का भक्तीचं फाशी घेतली आणि आम्ही तिथं गेल्यानंतर तो पंखा आणि ती जागा ती आम्हाला संशयास्पद वाटू राहिली। तर आम्ही काल गंगापूर पोलीस स्टेशनला ते आणि PM करा, आम्ही PM काही केलं नाही। 48 तास झाले आम्ही SP ऑफिस, तर मग SPंना आज भेटून आलो। SPने आम्हाला शब्द दिला की 48 तासात त्या मुलांना, दोन्ही आईवडिलांना मुलांना अटक करून आम्ही तुम्हाला हजर करून दाखवतो म्हणून। आम्ही त्यांना सांगितलं होतं अंत्यविधीला आमचा नातू तरी अंत्यविधीला डाग द्यायला तिच्या आईची वेळेस पाहिजे। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता 3 तासात हजर करू। मला आम्ही अग्नी डाग करताना साहेबांशी, राजपूत साहेबांशी, SP साहेबांशी बोललो आणि आम्ही 2 दिवस तुम्ही अंत्यविधी करून घ्या। आम्ही कार्यक्रम करून घेतला आणि तिला जो मानसिक छळ झालेला आहे तो पोलीस डिपार्टमेंटनी त्याच्यात सहकार्य करून लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा द्यावी ही आमची सूचना आहे। आईचं लग्न झालं तेव्हा तिच्या सासूचं म्हणणं होतं मला जातीची पाहिजे। तिच्या मुलाचं आमच्या पोरीवर आतोनात प्रेम होतं। त्या प्रेमाला बोलून प्रेम विवाह करायसाठी आम्ही तेच आले आमच्या घरी की आम्हाला तुमची पोरगी द्या। आम्ही म्हटलं पोरगी कराल, तुमच्या बायकोला पसंत नाही, विचार नाही म्हणे, आम्ही निभून नेऊ सगळं। त्यांनी करून नेली। केल्यावर ती बाई सुरुवातीला बाईशी बोलत नव्हती घरात, तिने तिचं काहीच केलं नाही नवरी म्हणून। तिला तिच्याशी बोलणं नाही, काही नाही, खूप त्रास द्यायची। तिला किचनमध्ये येऊ द्यायची नाही। तू किचनमधलं काय करू नको, माझ्या किचनला हात लावू नको, पाणी भरू नको, तू स्वयंपाक करू नको। तिला जर वाढायला उभी राहिली तर 4 लोकांचे ताटं करायचे, माझ्या भाचीचं ताट नव्हती करत। बाई तू नवरा चांगला आहे, माझा नवरा खूप प्रेम करतो, आत्या मी सहन केलं। नंतर माझी भाची खूप आजारी पडली, वरच्या घरात पडली बेशुद्ध, त्याला पाहायला कोणीच गेलं नाही। तशी खाली आली। हॉटेलमधनं बिस्किटचा पुडा दूध आणलं, पोराला खाऊ घातलं, तिने खाल्लं। तिच्या सासऱ्याने इथं आणून घातलं, इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली। त्या दवाखान्यात जाऊन विचारा कशी अवस्था होती बाईची, माझ्या हातपाय वाकडे झालेले होते। तिला सरळ केले। तिचा सासरा आला, तिच्या सासऱ्याला माझा भाऊ म्हणे तुम्ही माणसं आहे का, कोण आहे, माझ्या पोरीची अशी अवस्था झाली, तुम्ही काय केलं हे माझ्या पोरीचं, तुम्ही मागायला आलते, आम्ही जबरदस्ती नाही दिली। ते म्हणे 4 जणात आमची इज्जत घालवली, तुझा बाप बोलला म्हणून इतकं टार्चर केलं। 2 महिने 3 महिने ठेवलं। म्हटलं दे बाबा डायव्हर्स द्या म्हणून परत आले, गोड बोलून माफ्या मागून घेऊन गेले। वेगळं काढलं तर ती बाई नाही सुखाने जगू द्यायची। पोराला रोज कान भरायची, तुझ्या बायकोला सोड, तुझी बायको आली नाही, तुझी बायको बोलली नाही, तो पिऊन घ्यायचा रात्री, तिच्या भोवती तमाशा। सकाळी परत चांगला, बाई माझं रात्री चुकलं, मी आज रात्री चांगला वागल, परत रात्री पिऊन घ्यायचा, परत रात्री तमाशा। त्या तमाशाला कंटाळून मागं बाईला आम्ही घेऊन आलो। सगळं फाईल केलं की आता नाही आपल्याला जायचं, हरकत देऊन टाक बाई, पोरगं द्या आम्हाला, तुमचा रुपया नको, तुमची प्रॉपर्टी नको, फक्त आमचं पोरगा नातू आम्हाला पोरगी द्या म्हणून। त्याने रोज इथं राहायला आला घरी, त्याच्या घरी आला, रोज पोराला घेऊन जायचा, माझ्या भावाची माफी मागायचं, मी चुकलो पप्पा, मी व्यसन सोडलं, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही। इमोशनली ब्लॅकमेल करून पोरीला घेऊन गेला। घरी गेल्यावर सगळ्यांना सांगायचं मी सोडली, मी चांगला आहे, तिला गाडी गिफ्ट केली, तिला हे केलं आणि परवा त्यांनी तमाशा करून माझी बाई घालून दिली। काय केलं आमच्या पोरीचं आणि आता गायब कसे झाले ते कुठे सापडेना। तिचं 5 वर्षाचं पोरगं तिच्या अंत्यविधीला नाही, त्या पोराला आईचं तोंड नाही पाहायला भेटलं। दादा माझ्या बाईला न्याय द्या, सगळ्यांनी न्याय द्या, माझ्या लेकराला न्याय पाहिजे आम्हाला।